नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील राजापूर या ठिकाणी आहोत. राजापूर या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की उद्याच्या 30 जून रोजी या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संदलचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आपण बघूयात या राजापूरमध्ये कशा प्रकारे संदलचं आयोजन केलं जात आहे, की कोण कुठले भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत, महाप्रसादाचं आयोजन केलं जातं का, भक्तांसाठी या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे का, काय कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे, आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर या सर्वप्रथम आपण जे आता दर्ग्याचं काम जे पाहत आहेत आपण त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तुमचं नाव सांगा अगोदर. शेख मोहम्मद शेख मुन्शी, राहणार इदत. बरोबर. आता आपण कधीपासून या दर्ग्याचं काम पाहत आहेत? बरं, आता हे 2076 आमच्या वडीलचं बघत होते. तर आता माझ्यापाशी 2 वर्ष झाले मी आता देखभाल करतो वडील वारल्यापासून. बरं, आता उद्याच्या 30 जूनला या दर्ग्याचं संदलचं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. काय कार्यक्रमाचं आयोजन असते मध्ये? आता 30 जूनला आता 30 तारखेला इथं संदलचा कार्यक्रम ठेवलेला आहे. संदलचा कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे. आपण जेवणाचा 9 वाजता कार्यक्रम चलन. 9 वाजता कवाल्याचा मुकाबल्याचा कार्यक्रम आहे. ते 9 ते 12 वाजता चलन. आता जी भक्त जी येतात आपल्या बीड जिल्ह्यातलेच येतात की महाराष्ट्रातले या ठिकाणी भाविक भक्त येतात? महाराष्ट्रातून बरेच ठिकाणी भक्त येतात आपल्यापासून. या कार्यक्रमामध्ये समजा बघण्यात काय येत आहे. बरं, काय भक्त नाही तर काही राहण्याची व्यवस्था केली जाते का आपल्यातर्फे? राहण्याची व्यवस्था समधी केलेली आपण इथं. तर शेड मारलेला, इथं शेडमध्ये बरेच माणसं राहण्याची सुविधा केलेली त्यांची. 2 दिवसाचा कार्यक्रम आपलं इथं 2 दिवस भक्त आपले पूर्ण राहतात. बरं, मग 2 दिवस भक्त राहत असल्यामुळे त्यांना काही इथं नाश्त्याची खाण्यापिण्याची काय सोय असते का आपल्याकडे? खाण्यापाशी सोय केलेली ना आपण. आता खाण्यापाशी रोज 3 टाईम दिवसभर जेवण चालतं आहे. दिवसभर दुसऱ्या दिवशी बी दिवसभर जेवण चालूच आहे. तर या ठिकाणी राजापूर गावचे प्रथम नागरिक आहेत सरपंच भास्कररावजी गवते साहेब. गवते साहेब, काय सांगाल या दर्ग्याविषयी आपण? सरासरी साधारणतः जसं आम्हाला कळतं आहे तसं 20-25 वर्षाच्या कालावधीपासून एक हैदर अली दर्ग्याचं जे नाव आम्ही ऐकून येत आणि जे गावातलंच हैदर अली दर्गा म्हणून जे शेख मुन्शी भाई बनीमिया हे काम बघत होते. पण काही कारणास्तव त्यांचा एक आजाराने गेल्या वर्षी एक मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा जो आहे शेख मोहम्मद ह्यो आता इथून पुढील दर्ग्याचं जे काम आहे ते बघत आहे. आणि जे काही भाविक भक्त महाराष्ट्रातून आजूबाजूतून जे हैदर अली दर्ग्याच्या नावाच्या विश्वासावर जे येतात काही समजा त्यांना एक गुण येतो समजा थोडक्यात. कुठंतरी समजा देवाच्या मस्तकी मुंडकाठी ठेवलं आणि मी माझ्या मनातली एक भावना पूर्ण करावं अशी एक अपेक्षा जर केली समजा कुठल्याही बी जनतेने म्हणा किंवा एखाद्या भाविक येणाऱ्याने, तर त्यांना ते एक प्रसन्न होतं आहे समजा. तर त्याच नावाखाली समजा बाहेरून महाराष्ट्रातून इकून तिकून जे काही भाविक येते समजा 2 दिवसाचा एक कार्यक्रम असतो मोहरमच्या निमित्ताने. आणि मोहरमच्या निमित्ताने आल्यानंतर जो काही प्रोग्राम असतो एक छोटीशी एक गावात एक मिरवणूक असते आणि मिरवणूक झाल्यानंतर इथं छोटासा कवाल्याचा एक कार्यक्रम होतो. त्यानंतर त्यांना खाण्यापिण्याची सगळी सोय केली जाते. तर दर्ग्याच्या वतीने जे काही सगळे गावकरी मिळून एकत्रित समजा सगळे येऊन ते दर्ग्याचा मोहरमचा उत्सव जो आहे तो युवती सगळे गावकरी मिळून पार पाडते. बरं, आता विकास राहिला आहे गावचा म्हणजे ह्या दर्ग्याचा काय विकास झाला पाहिजे असं वाटतं आपल्याला? नाही, आता दर्ग्याचा जो विकास आहे समजा की आता रस्त्याची गरजेची समजा त्यांना जी छोटा मोठा सध्या जे पाण्याचं जे नियोजन आहे त्यांचं समजा त्यांच्यामार्फत केलेलं आहे. आपण काही आर्थिक एक ग्रामपंचायतची मदत म्हणून एक कुठलीतरी करू शकतो समजा. ग्रामपंचायतची मदतच सार्वजनिक ठिकाणीच करावं लागते समजा. तसं आपण दर्ग्याच्या नावाखाली पण कुठलीतरी सहकार्य करू शकतो. बरं, आता संदलचा कार्यक्रम म्हणल्यानंतर गावातले येतात का ह्या ठिकाणी लोक? गावातले जे पूर्ण समजा जे पूर्ण समाजाचे लोक एक संदलच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येतात ना समजा सगळ्याच्याच सहभागातून होतो. बरं, हे आहेत राजापूर येथील सरपंच भास्कररावजी गवते. त्यांनी या दर्ग्याची जी महत्त्व आहे ते आपल्याला त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जी या ठिकाणची जी दर्ग्याचे संस्थापक अध्यक्ष मुन्शी बाबा होते आणि त्यांचं काही या ठिकाणी 2 वर्षापूर्वी दुःखद निधन झालेलं आहे. आणि आता त्यांच्या या संस्थेचे जी आता जो दर्गा आहे या दर्ग्याचं कामकाज त्यांचे 2 मुलं पाहत आहेत. आता त्यांचा एक छोटा मुलगा या ठिकाणी बिलाल आहे. बिलाल देखील आता त्यांच्या मोठ्या भावाला थोडं या दर्ग्याचं कामकाजामध्ये सहकार्य करत आहे. बिलाल भाई, आपला परिचय सांगा. माझं नाव शेख बिलाल शेख मुन्शी. आम्ही या दर्ग्याचं पूर्ण दोघं भाऊ बघून कामं करतो. समजा जे भाविक लोक येणारे त्यांचं पूर्ण आयोजन करण्यात येतं. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली समजा त्यांच्या जिथल्या तिथं नियोजन लावतो समजा दर्ग्याचं. बरं, आता उद्या 30 तारखेला संदल आहे, कशा प्रकारे नियोजन केले गेले आपल्याकडून?
प्रकारे म्हणजे जेवणाचं वगैरे खूप आनंदाने त्यांचं नियोजन केलेलं आहे. भाविक भक्तांना आमची एवढंच इच्छा आहे सांगण्याची, जे बी भाविक भक्त लोक ज्यांचं पूर्ण आमच्या मनापासून पूर्ण काम आम्ही करू शकणार, त्यांची जेवणा खावण्याची पूर्ण सुविधा करू शकणार. किती भाविक भक्त येतात बरं इथं या ठिकाणी? तरी लांबून लांबून बरीच लोक येतात. अख्ख्या महाराष्ट्राने म्हणलं तर अर्धे तरी लोक येतात आपल्याकडं, म्हणजे 1000-1500 लोक जमा असतात त्या कार्यक्रमात. आणि त्या लोकांची सोय होती का आपल्याकडून? हो, भरपूर आनंदाने त्यांना काय जेवणाची व्यवस्था वगैरे काही? भरपूर करतो आपण जेवणची तिची. हां, बरं, पावसाचं काय निवारा वगैरे काय या ठिकाणी? केलेले अख्ख्या दर्ग्यात पत्र्या शेड वगैरे मारलेले, पूर्ण भाविक रूम लोक जे येणारे दर्ग्यामध्ये थांबत असतील. तर आपण पाहिलं आहे जवळपास या ठिकाणी 1,500 भाविक भक्त येत आहेत आणि 1,500 लोकांच्या या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची सुद्धा सोय केली जात आहे. 2 दिवसाचं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी असते. शेख मुन्शी बाबा या दर्ग्याचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांचं काही या ठिकाणी 2 वर्षापूर्वी दुःखद निधन झालेलं आहे आणि दुःखद निधन झाल्यामुळं आता त्यांची जी 2 मुलं आहेत त्या 2 मुलांवर मोठी जिम्मेदारी या ठिकाणी पडलेली आहे आणि त्यांचा जो मोठा मुलगा आहे तो या आता दर्ग्याचं कामकाज पाहत आहे. त्याचबरोबर त्यांचा छोटा मुलगा आहे बिलाल नावाचा, तो देखील या दर्ग्याचं कामकाज पाहत आहे आणि उद्याच्या 30 तारखेला या ठिकाणी संदलचं कार्यक्रमाचं दरवर्षीप्रमाणे आयोजन केलेलं आहे. आपण बघूया दरगाहविषयी थोडक्यात आता माहिती घेणार आहोत आपण त्यांच्याकडून. भैया, जो अभी दरगाह के अंदर जो नाम है, जैसे कि यहाँ पे बीबी फातिमा नाम है, शाहजादा साकिरा नाम है, इन नामों का क्या मतलब होता है? हमको थोड़ा इससे मालूमात दिखाओ थोड़ी. ये जे पहले करबला के अंदर जे शहीद हुए उनके सब अपने यहाँ पे ये करे तो आस्थाना करे, आस्थान करके उनकी खिदमत अपनी करने की जाहिर करे, और जब तक अपन है जब तक उनकी खिदमत करते रहेंगे. तो यहाँ पे जो बीबी फातिमा है उसका क्या है यहाँ पे बोलो तो? बीबी फातिमा उनकी एक संस्थान है, संस्थान अपन उनके बंद के यहाँ पे खिदमत करते हैं उनकी. और ये शाहजादा साकिना? शादी शकीना उनकी बहन है, ऐसा. उनकी भी अपनी सब, ये कुटुंब के घर में के लोग हैं सब. और ये शाहजादी जानब? वो भी उनके घर में के चाहिए ये है. और अब्बास आलमदार? आलमदार उनके पिताजी है. और इमाम हुसैना? इमाम हुसैन उनके भाई लोग. एक ही परिवार के लोग हैं पूरे? परिवार है, एक ही परिवार के. मतलब मैं आपसे खाली आखिरी सवाल पूछ रहा हूँ, आप भाविक भक्त से क्या आह्वान करने वाले, जो कल का जो 30 तारीख को जो प्रोग्राम है उस प्रोग्राम के लिए क्या आह्वान करने वाले हैं आप? वह आह्वान ये है की आपण जे कार्य कर रखे तभी भाविक भक्त से ये उम्मीद है आपली कि सबने आके कार्यक्रम का ये लाभ लिया, आके सब इसमें शामिल हो. शेख मुन्शी बाबा यांचे छोटे मुलगे आहेत बिलाल भाई, हे देखील भाविक भक्तांना आव्हान करतील. बिलाल भाई, काय आव्हान करतात भाविक भक्तांसाठी? अब अपना जो प्रोग्राम है 30 जून का जो प्रोग्राम है, अब अपना एक ही जो बोलने का मतलब ऐसा है कि जो भी हजरत जो भी तशरीफ़ दरगाह की खिदमत में लाते, क्या जल्द से जल्द पूरे काफ़िले के साथ आके ये प्रोग्राम का लाभ लेना सबने. कितनी तारीख को प्रोग्राम है अभी? ये 30 तारीख को और एक तारीख को. ये 2 दिन में कौन से प्रोग्राम होने वाले हैं? ये 2 दिन में अब कल के 30 तारीख को कव्वाली का और संदल का प्रोग्राम रहता, दूसरे दिन दरगाह का ज़ियारत का उसका प्रोग्राम रहता क्या, और लोगों का खाने का उसका इंतज़ाम दूसरे दिन फुल करके प्रोग्राम अपना समाप्त होता उस. धन्यवाद भाई.